होत्या आणि आता थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा शिवनेरीवर दाखल होत आहेत। शिवनेरी किल्ल्याला आकर्षक फुलांची अशी सजावट करण्यात आली। शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त या ठिकाणी शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे। 396व्या सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। शिवनेरीवर काही वेळापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दाखल झाले आणि त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा शिवनेरीवर दाखल होतात। छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 396वी जयंती आहे आणि किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। ही दृश्य आपण पाहू शकतो। शिवनेरी किल्ल्यावर शिवप्रेमींची सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांना आकर्षक फुलांनी असं सजवण्यात आलं। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आता किल्ले शिवनेरीवर दाखल झालेत आणि थोड्याच वेळात या शासकीय कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। पाळणा हलवला जाणार आहे। या ठिकाणी फुलांची सजावट करण्यात आली आहे। काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सगळे आता किल्ले शिवनेरीवर उपस्थित झालेत। थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे। 396वा शिवजन्मोत्सव सोहळा पार पडतोय। किल्ले शिवनेरीवरची ही आपण लाईव्ह दृश्य पाहतोय। शिवप्रेमी मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर आहेत। काही वेळातच पाळणा हलवला जाणार आहे। शिवजन्मोत्सव साजरा केला जाणार आहे। आज राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। जय भवानी जय शिवाजी असा जयघोष राज्यभरात दुमदुमतोय आणि किल्ले शिवनेरीवरची ही दृश्य आपण पाहतोय। छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। भगवे झेंडे घेऊन शिवप्रेमी मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाले। या शासकीय कार्यक्रमाला आता थोड्याच वेळात सुरुवात होते। पाळणा हलवला जाणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या ठिकाणी दाखल झालेत। पारंपरिक वेशभूषेत महिला सुद्धा या ठिकाणी दाखल आहेत। शिवप्रेमी उपस्थित राहतात। हातामध्ये भगवे झेंडे घेऊन शिवप्रेमी यांनी मोठ्या संख्येने किल्ले शिवनेरीवर गर्दी केल्याचं पाहायला मिळतं। काही वेळातच या सोहळ्याला आता सुरुवात केली जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा किल्ले शिवनेरीवर आता उपस्थित आहेत, दाखल झाले आणि काही वेळातच या शासकीय कार्यक्रमाला आता सुरुवात केली जाणार आहे। दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी केली जाते। आज 19 फेब्रुवारी ही शिवरायांचा जन्मोत्सव आहे आणि या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह अनेक नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराष्ट्रात स्मरण सभा, शौर्यदर्शक कार्यक्रम, व्याख्यानं, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। तर किल्ले शिवनेरीला विशेष महत्त्व आहे। या ठिकाणी आता छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा हलवला जाणार आहे। शौर्य, कर्तृत्व, दूरदर्शी नेतृत्व आणि स्वराज्य स्थापनेच्या आदर्शांना उजाळा दिला जाणार आहे। शिवप्रेमी सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी करतात। काही वेळातच या कार्यक्रमाला आता सुरुवात होणार आहे। शिवजयंतीनिमित्त खरं तर राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। किल्ले शिवनेरीवरची ही दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री किल्ले शिवनेरीवर आता दाखल झालेत। सविस्तर अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांच्याकडून। अमोल, काय माहिती द्या? नक्कीच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, ते गडावरती दाखल झालेले आहेत आणि शिवजन्मभूमी असणाऱ्या किल्ले शिवनेरीवरती आता खऱ्या अर्थानं पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी पाळणा म्हणत शिवजन्मभूमी त्या शिवजयंती साजरी केली जात असताना या ठिकाणी आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात शिवभक्त हे खरं गडावरती दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत सांस्कृतिक तर किल्ले शिवनेरीवर हा शिवजन्मोत्सव सोहळा सध्या सुरू आहे। पाळणा जोजवला जातो। या ठिकाणी पारंपरिक गाणी म्हटली जातात। राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या सोहळ्याला आता उपस्थित आहेत।
छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती ठेवून सध्या महिलांकडून पाळणा जोजवला जातोय. किल्ले शिवनेरीवर हा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होतोय. शिवजयंती खरं तर हा महाराष्ट्रातला एक प्रसिद्ध सण आणि उत्सवच आपण म्हणू शकतो. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मानिमित्त राज्यभरात कार्यक्रम केले जात आहेत. सध्या किल्ले शिवनेरीवर पाळणा जोजवला जातोय. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सोबतच सांस्कृतिक कार्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. जो जो हो शिवराया जो जो तानाजी सूर्याजी ऐसाजी कंक मावळे झाले स्वराज्य सुवर्ण मोरांनी राजा तोलीला रायगडी राजांचा अभिषेक झाला. जो जो हो शिवराया जो 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 हो शिवराया जो जो शहाजी जिजाऊ झाड बोलणं राणा मराठी वीरांचा मराठी बाणा राजे शिवबांना करूया मुजरा राजे शिवबांना करूया मुजरा जुलेरीवर पाळणा हलविला. जो जो हो शिवराया जो 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 हो शिवराया जो 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 हो शिवराया जो जो छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ. बाळाचे नाव ठेवले शिवाजी शिवाजी शिवाजी. विनंती असेल की छत्रपती शिवाजी महाराजांना शासकीय मानवंदना असेल. तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा आता हलवण्यात आला. या ठिकाणी महिला पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेत. शिवजन्मोत्सवाचा सोहळा साजरा केला जातोय. अतिशय उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं. स्वराज्याचे संस्थापक असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 396वी जयंती आहे आणि किल्ले शिवनेरीवर अशा पद्धतीनं तयारी करण्यात आली. किल्ले शिवनेरीवर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. शिवप्रेमी मोठ्या संख्येनं भगवे हातात घेऊन या ठिकाणी दाखल झालेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पाळणा यावेळी हलवण्यात आला. उत्साहाचं आणि अतिशय आनंदाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं. यानंतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं सुद्धा किल्ले शिवनेरीवर आयोजन करण्यात आलंय. ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांचा नामकरण सोहळा झाला तशाच पद्धतीने या ठिकाणी पाळणा हलवण्यात आला. अनेक महत्त्वाचे नेते आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत. किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा हलवण्यात आला. स्वराज्याचे संस्थापक असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस महाराष्ट्रासाठी एक सोहळा, एक मोठा सण असतो. किल्ले शिवनेरीवर सुद्धा आकर्षक अशी सजावट करण्यात आली. मोठ्या संख्येने शिवप्रेमी किल्ले शिवनेरीवर दाखल झालेत. काही वेळापूर्वीच आता पाळणा हलवण्यात आला आणि त्यानंतर इतर शासकीय कार्यक्रम घेतले जातील. पराक्रम, धैर्य आणि स्वाभिमानाचा दिवस म्हणून याकडे पाहिलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 396वी जयंती आहे आणि या जयंतीसाठी राज्यभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. अतिशय उत्साहाचं, आनंदाचं वातावरण पाहायला मिळते. किल्ले शिवनेरीवर हा शिवजन्मोत्सव सोहळा आता पार पडला. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये हा शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला. राज्यभर शिवजयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळतो. खरं तर कालपासूनच शिवजयंतीची सगळी तयारी करण्यात आली होती. काल संध्याकाळी सुद्धा राज्यभरातल्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. तर सध्या ही किल्ले शिवनेरीवरची आपण दृश्य पाहतोय. शिवजन्मोत्सव सोहळा काही वेळापूर्वीच संपन्न झाला. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित होते. पराक्रम, धैर्य आणि स्वाभिमानाचा दिवस म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. या ठिकाणी शिवप्रेमींची सुद्धा मोठी गर्दी झाल्याचं आपण पाहतोय. तर भगवे झेंडे घेऊन शिवप्रेमी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. किल्ले शिवनेरीला सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने सजवण्यात आले. काही वेळापूर्वी महिलांनी पाळणा जोजवला आणि शिवाजी असं नाव ठेवलं. छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या पद्धतीने स्वराज्याची मराठा संस्थांची स्थापना केली त्या सगळ्या स्मृतींना उजाळा दिला जातो. देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय.
शिवजयंतीच्या निमित्तानं शिवजन्मस्थान असलेलं हे किल्ले शिवनेरी आहे आणि त्या ठिकाणी आकर्षक अशी सजावट करण्यात आली। काही वेळातच अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतील। राज्यभरातल्या अनेक गडांवर खरं तर शेकडो मशाली सुद्धा प्रज्वलित करण्यात आल्या। शेकडो मावळे हातामध्ये झेंडे घेऊन या ठिकाणी दाखल झाले। हे आपण दृश्य किल्ले शिवनेरीवरची पाहतो। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी दाखल आहेत। काही वेळापूर्वी पाळणा जोजवण्यात आला, पाळणा हलवण्यात आला आणि नामकरण सोहळा पार पडला। आता थोड्या वेळातच इतर शासकीय कार्यक्रम पार पडतील। शिवप्रेमींची सुद्धा मोठ्या प्रमाणात गडावर गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। शून्यातून स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज संपूर्ण राज्यभरच नाही तर देशभरात एक उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। किल्ले शिवनेरीवर हा शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला। शिवप्रेमींनी पारंपरिक वेशभूषेत या ठिकाणी गर्दी केल्याचं पाहायला मिळतं। तर शिवजयंती हा फक्त उत्सव नाहीये तर स्वाभिमान, शौर्य आणि स्वराज्याच्या विचारांची आठवण करून देणारा एक पवित्र दिवस म्हणून याकडे पाहिलं जातं। आणि यासाठी संपूर्ण राज्यभर अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ही किल्ले शिवनेरीवरची आपण दृश्य पाहतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेलं स्वराज्य हा केवळ राज्यकारभार नव्हता तर लोकांच्या मनामध्ये एक स्वाभिमान जागवणारी चळवळ होती। त्यामुळे आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलं जातं। अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पाळणा हलवण्यात आला। शिवजयंतीनिमित्त राज्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। किल्ले शिवनेरीवर सुद्धा शिवजन्मोत्सव सोहळा पार पडतो। राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या सोहळ्यासाठी इथे दाखल झाले। प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा न डगमगता कसं उभं राहायचं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि त्यामुळे त्यांची जयंती आज राज्यभरात, देशभरात उत्साहात साजरी केली जाते। किल्ले शिवनेरीवर सध्या नेमकं काय सुरू आहे अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर। फोन चालू आहे आधी करू छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं ते आजही प्रत्येक मराठी मनात जिवंत आहे। शिवजयंती म्हणजे खरं तर पराक्रमाची, विचारांची आणि संस्कारांची आठवण करून देणारा दिवस आहे। शिवनेरी किल्ल्यावरची ही आपण दृश्य पाहतो। शिवजन्मोत्सव सोहळा त्या ठिकाणी साजरा केला जातो। शिवभक्त, शिवप्रेमी मोठ्या संख्येनं किल्ल्यावर सध्या उपस्थित आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा हा उत्साह पाहायला मिळतो।
कल्पना जिवंत राहावी आणि यासाठीच शिवजन्मोत्सव सोहळा संपूर्ण राज्यभर देशभर साजरा केला जातो। शिवजयंतीचा उत्सव साजरा करताना आपण फक्त घोषणा नाही द्यायच्या, तर या सगळ्या आदर्शांचा अंगीकार करावा यासाठीच हा दिवस खरं तर साजरा केला जातो। हा दिवस नव्या पिढीला इतिहासाची ओळख करून देण्याचा आणि आपल्या परंपरेचा अभिमान बाळगण्याचा असा हा दिवस आहे। म्हणूनच शिवजयंतीच्या निमित्तानं शिवरायांच्या विचारांना उजाळा दिला पाहिजे। स्वराज्याची मूल्य नेमकी काय आहेत ती आपण पाहिली पाहिजेत, ती आत्मसात केली पाहिजेत। स्वाभिमान, शौर्य आणि स्वराज्याच्या विचारांची आठवण करून देणारा हा एक महत्त्वाचा आणि पवित्र असा दिवस आहे। किल्ले शिवनेरीवर हा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा झालाय। छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले हे स्वराज्य केवळ राज्यकारभार नव्हता, तर तो लोकांच्या मनामध्ये एक स्वाभिमान जागवणारी चळवळ म्हणून त्याकडे पाहिले जायचं। आज छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती आहे आणि या जयंतीचा देशभरामध्ये राज्यभरामध्ये सध्या उत्साह पाहायला मिळतो। किल्ले शिवनेरीवर सुद्धा हा सोहळा आता साजरा करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज यांचं धैर्य, दूरदृष्टी आणि न्यायप्रियता यानं फक्त महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला एक प्रकारे प्रेरणा दिली आणि या सगळ्या जुन्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आजचा हा दिवस अतिशय उत्साहात साजरा केला जातो। राज्यभरात खरं तर अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा न डगमगता कशा पद्धतीनं उभं राहायचं हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिकवलं आणि त्याच सगळ्या शिकवणींना उजाळा म्हणून हा दिवस साजरा केला जातो। किल्ले शिवनेरीवरची ही आपण दृश्य पाहतोय। किल्ले शिवनेरी गडाला अतिशय आकर्षकपणे सजवण्यात आलं। काही वेळापूर्वीच पाळणा जोजवण्यात आला। राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये हा शिवजन्मोत्सव सोहळा पार पडलाय। छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वराज्याची स्वप्न आजही आपल्या सगळ्या मराठी मनामध्ये जिवंत आहेत। शिवजयंती म्हणजे एक पराक्रमाची, विचारांची आणि संस्कारांची आठवण करून देणारा असा हा दिवस आहे। त्यांच्या कार्यातून शिस्त, संघटन आणि लोकाभिमुख नेतृत्वाचं महत्त्व आपल्या सगळ्यांनाच शिकायला पाहायला मिळतं आणि ते शिकणं, ते सगळं आत्मसात करणं यासाठीच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते। किल्ले शिवनेरीवर यावेळी शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। शिवप्रेमी सुद्धा मोठ्या संख्येनं भगवे झेंडे हाती घेऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सध्या पार पडतो। खरं तर राज्यभरातच नाही तर संपूर्ण देशभरात शिवाजी महाराजांच्या जयंतीचा एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय, आनंद पाहायला मिळतोय। अनेक गडांवर आज कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। काल अनेक ठिकाणी मशाली सुद्धा पेटवण्यात आल्या, त्यामुळे राज्यभरातले हे सगळे गड उजळून निघाल्याचं पाहायला मिळालं। किल्ले शिवनेरीवर सुद्धा अशा पद्धतीनं या